नमस्कार, मैं हूं मुस्कान और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क न्यूज, जहां मिलती है आपको ताजा और महत्वपूर्ण खबरें। जानिए आज की कुछ खास खबरें। मुंबई बोरीवली पूर्व सिद्धार्थ नगर स्थित श्री गायत्री माता मंदिर धाम में महाराष्ट्र संरक्षण संगठन की अध्यक्षता राज्यश्री ताई गायकवाड़ ने अपने जन्मदिन के अवसर पर सेवा का अनूठा उदाहरण पेश किया। आजकल जन्मदिन अक्सर दिखावे और जश्न तक सीमित रह जाते हैं, लेकिन राजश्री ताई ने इसे जरूरतमंदों के लिए संवेदनशील कदम में बदल दिया। उनके नेतृत्व में महाराष्ट्र संरक्षण संगठन और महाराष्ट्र भाजपा कृति स्मृति के संयुक्त तत्वावधान में एक निशुल्क आरोग्य शिविर का आयोजन किया गया। इसमें करीब 200 से अधिक नागरिकों ने लाभ लिया। शिविर में मुफ्त उपचार और अनुभवी डॉक्टरों द्वारा चिकित्सा परामर्श जैसी सुविधाएं उपलब्ध कराई गई। आर्थिक तंगी के कारण इलाज से वंचित परिवारों के लिए यह शिविर उम्मीद की किरण साबित हुआ। इस अवसर पर महानगर पालिका कर्मचारियों, सामाजिक कार्यकर्ताओं और गणमान्य अतिथियों का सौल श्रीफल देकर स्वागत किया गया। उपस्थित लोगों ने कहा कि राजश्री ताई ने अपने जन्मदिन को केवल केक और मोमबत्तियों तक सीमित न रखकर जरूरतमंदों के चेहरों पर मुस्कान लाकर इसे सार्थक बना दिया। यह पहल न केवल सेवा और संवेदना का संदेश देती है, बल्कि समाज के प्रति जिम्मेदारी और सकारात्मक बदलाव का भी उदाहरण है। वास्तव में राजश्री ताई गायकवाड़ का यह प्रयास दिखाता है कि सेवा ही सबसे बड़ा उत्सव है। कार्यक्रम झाला आहे आणि महिला लोकांनी खूप सहकार दिला। 250-300 वर अशी आणि चांगले कार्यक्रम झाला। त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या फॅमिलीला आशीर्वाद खूप मिळाला आणि अशी सर्वाला अपेक्षा आहे असा कार्यक्रमला त्याला यश मिळाला पाहिजे। माणसाचा जन्म म्हणजे फक्त जन्म नाहीये, तो लोकसेवा, समाजसेवा इथून सुरुवात झाली पाहिजे। समाजसेवेचं कार्य हे आमच्या अंगामध्ये बोलतात ना, तसं काही ना काही तर शांत बसू देत नाही, आम्हाला तो पिंड शांत बसू देत नाही। त्यामुळे आज मी हा महाराष्ट्र संरक्षण संघटनेतर्फे घेतलाय कार्यक्रम, पण उद्देश निर्मळ आहे की लोकसेवा झाली पाहिजे, समाजसेवा। आरोग्य हीच खरी धनसंपदा आणि ती धनसंपदा सांभाळण्यासाठी म्हणून मी हा कार्यक्रम घेतलेला आहे। तिथून बऱ्याच लोकांनी मला उत्स्फूर्त सहभाग दिला आणि हा कार्यक्रम सफल झाला। फिनिक्स हॉस्पिटलची टीम आज मला लाभली। त्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी आम्हाला जो उत्स्फूर्त सहभाग देऊन त्यांना विटॅमिन्स, प्रोटीन्स आणि बाकी सगळ्या काही प्रकारच्या सर्व प्रकारच्या औषधं आहेत ती त्यांनी आम्हाला यामध्ये दिलेली आहेत। सांगोरे सर आणि मॅडम या दोघांचे मी इथे आज आभार व्यक्त करते, कारण त्यांनी एका शब्दावरती ही टीम सगळी मला पाठवून दिलेली आहे आणि हा कार्यक्रम मी घेतलेला आहे। माझे स्थायी माझ्या शाखा प्रमुख आहेत संजना गायकर, ह्या ज्या माझ्या मैत्र पक्षामधल्या ज्या माझ्या मैत्रीण आहेत, सुरेखा सोनार नगरसेविका मीरा रोड प्रभाग नगर 15, त्यांचे मी आज आभार व्यक्त करते। तसे राजदादा, शेखरदादा सुर्वे यांनी मला मदत केली। महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे जे आमचे सहकारी सगळे आले आज सकाळी त्यांनी मला मदत केली, त्याबद्दल सगळ्यांचे मी इथे आभार व्यक्त करते। आणि हा एक छोटासा उपक्रम चालू केलाय, हा उपक्रम थांबता कामा नये, तो जनसेवेचा उपक्रम अविरत चालू राहिला पाहिजे। हा माझ्याकडून मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे, जन्मदिना दिवशी लोकांना काहीतरी देण्याकरता, चांगलं आरोग्य देण्याकरता, तो असाच पुढे लोकांनी चालू ठेवावा ही माझी छोटी माफक इच्छा आहे। जे महाराष्ट्र संरक्षक संघटना आणि मराठी एकीकरण समिती आयोजित आणि आज आमची मैत्रीण राजश्री गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं त्याबद्दल मी राजश्रीचे मनापासून धन्यवाद मानते। असेच आरोग्य शिबिर आणि जनतेची सेवा तिच्या हातून होत राहो। तिने आता हा छोटासा रोपटं लावलेला आहे आणि त्याचा वटवृक्षात रूपांतर व्हावं अशी मी तिला शुभेच्छा देते। आणि आज तिचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने सुद्धा मी तिला खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। मी सौ संजना संतोष आयकर, वॉर्ड क्रमांक 14 ची महिला शाखा प्रमुख। आणि आज आमच्या ताई राजश्री ताई गायकवाड ह्या 12 आणि 14च्या उपविभाग प्रमुख आहेत शिंदे शिवसेना गटामध्ये। आज त्यांचा वाढदिवस आहे। प्रत्येकाला असं होतं ना की सगळीजण असंच करतात की म्हणजे कुठेतरी बाहेर जाणं वगैरे हे आदल्या दिवशी ठरवतात, पण गेले 2 महिन्यापूर्वी आमच्या ताईंनी मला सांगितलं होतं की संजना आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे। तो फक्त आमच्या दोघींमध्येच होता डिसाईड, आणि नंतर म्हटलं ठीक आहे ताई, तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे त्या पद्धतीने आपण साजरा करायचा। आणि खरंच अतिशय म्हणजे त्यांचं कौतुक वाटतं की त्यांनी
ह्या प्रकारे त्यांचा आज वाढदिवस साजरा केलेला आहे, जेणेकरून म्हणजे अद्याप तरी मी कोणाला असं बघितलं नाही आहे की महिलांसाठी त्यांनी काही करावं करून. बरेचसे जण घेतात कार्यक्रम, वाटप वगैरेचे भरपूर जण असतात, पण महिलांसाठी आरोग्यासगत म्हणजे आरोग्याशी रिलेटेड जे काही असतं ते ताईंनी आज करून दाखवलेलं आहे. आणि त्यांच्या हातून अशीच पुढे फक्त महिलांसाठी नाही तर लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत जर आरोग्याविषयी किंवा आणखीन कुठल्या गोष्टी जरी असतील तर त्यांच्या हातून घडो ही स्वामींचरणी ही इच्छा प्रकट करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. फाउंडेशन उदयास आलं आणि आज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बिहार यूपी मध्ये सुद्धा नाम फाउंडेशनचं मोठ्या प्रमाणामध्ये जास्त करून पाणी आणि जमीन डेव्हलपमेंट याच्यामध्ये काम सुरू आहे. लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आम्ही नाना पाटेकरांना मी 2021ला त्यांच्या नाम फाउंडेशन बरोबर कनेक्ट झालो. याचं कारण की 2021 मध्ये महाबळेश्वर तालुक्यामध्ये फार मोठी अतिवृष्टी झाली की जो पाऊस महिनाभरामध्ये पडायला पाहिजे होता तो 3 तासामध्ये इतक्या प्रचंड पद्धतीने पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मोठे डोंगर दऱ्या शेती वाहून गेली. अक्षरशः शेतकरी तिकडचा बरीचशी गाव आहेत, छोटी छोटी गाव आहेत, त्या गावाने ठरवले की आपल्याला इथून आता स्थलांतरित झालं पाहिजे आणि स्थलांतर हाच विषय त्यांच्या पुढे होता. कुठे जाणार जास्तीत जास्त तर पुणे किंवा मुंबई आणि त्या शहरांमध्ये चाकरी करायची. एक तर शिक्षण कमी आहे त्या भागामध्ये, तर कुठेतरी एखादी घरकामं करायची किंवा छोटीशी नोकरी हमाली वगैरे करायची या विचारामध्ये तो भाग होता. आणि त्याच वेळेला परमेश्वराने माझ्या डोक्यामध्ये टाकलं की आपण नाम फाउंडेशनचा काहीतरी नाम फाउंडेशनला आपण कनेक्ट होऊया, नाम फाउंडेशनकडे विचारणा करूया की आपल्याला यामधून काय करताय. आणि नाना पाटेकर साहेबांबरोबर भेटल्यानंतर त्यांनी आमची अडचण समजून घेतली आणि आपल्याला 10 JCB आणि 2 पोकलेन त्या वर्षामध्ये त्यांनी आम्हाला दिले आणि सलग 2 वर्ष काम चालू झालं. 1700 एकर जमीन डेव्हलप शेतकऱ्यांची करण्यात आली. त्यानंतर 20 किलोमीटर नदी नाले ओढे रुंदीकरण खोलीकरण याची सुद्धा कामं करण्यात आली आणि आज तिथला शेतकरी राजा एकदम निश्चिंतपणे आपल्या शेतीमध्ये समृद्धीच्या दिशेकडे वाटचाल करतो. तर म्हटलं तर हा नाम फाउंडेशनचा विषय आहे किंवा सेवेचा विषय. मी सगळ्यांनाच आपल्याला विनंती करेन की आपल्याला परमेश्वराने माणूस म्हणून जन्माला घातलंय आणि ज्यावेळेला आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे त्यावेळेला आपल्या हातून सुद्धा माणुसकीची कामं झाली पाहिजे. आपल्या समाजामध्ये फार गरजवंत लोक आहेत, फार महिला, विधवा महिला असतील किंवा निराधार वृद्ध अपंग लोक असतील किंवा गरजवंत विद्यार्थी असतील जे फार हुशार आहेत परंतु परिस्थिती नाहीये शिकण्याची. अशी समाजातली लोक आपल्याला बघता आली पाहिजेत, आपल्या दृष्टीमध्ये पडता आली पाहिजे. आपल्या शेजारी पाजारीत असतात, आपल्याला ते दिसत नाहीत, किंबहुना आपण पाहून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपण कदाचित माणुसकीची व्याख्या विसरलेला आहोत. आपण फक्त केवळ आपल्यासाठीच जगत आहोत ही आताची वस्तुस्थिती आहे आणि ती आम्ही कोणीही नाकारू शकत. आपल्या मनाला विचारून पहा की आपण या जन्मामध्ये आलोत, माणूस म्हणून आलोत, परमेश्वराने वाणी दिले, बुद्धी दिले, सर्वच दिले, पण आपण समाजासाठी किती करतो. यह थी आज की खास खबरें तेज भारत नेटवर्क न्यूज के साथ जुड़े रहे। अगर आपको ये वीडियो पसंद आया है तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब कर लें और अपनी राय हमें कमेंट में जरूर दें ताकि हर जरूरी अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। धन्यवाद।